नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जे विद्यार्थ्यांनी सी-ई-टीची एक्झाम दिलेली नाहीये, फक्त नीट एक्झाम दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना बी-एससी ॲग्रीकल्चरचे रजिस्ट्रेशन आहेत, तर ते रजिस्ट्रेशन लॉगिनला प्रॉब्लेम्स येत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, हे आपण जाणून घेऊया. ज्यांनी सी-ई-टीचे एक्झाम दिलेल्या होत्या, तर त्यांचे जे काही रजिस्ट्रेशन करताना ते आयडी आणि पासवर्ड क्रिएट केलेला होता, तोच आयडी पासवर्ड यूज करून ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सी-ई-टी दिली नाही, ज्यांनी जे-ई-ई दिलेली आहे किंवा नीट दिलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करताना त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स फेस करावा लागतो. तर त्यांचं रजिस्ट्रेशनची जी काही स्टेप आहे, तर ती तुम्हाला मी सांगणार आहे. बाकी ॲप्लिकेशन फॉर्म दोघांचाही सेम आहे. फक्त युजरनेम आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा. तर सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी नीट किंवा जे-ई-ई दिलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी वेबसाईटवर येऊन तुम्हाला कॅप 2025-26 वर जायचं आहे. येथे तुम्ही गेल्यानंतर तुमच्यापुढे तुमचं जे काही मेन पोर्टल आहे तर ते ओपन होईल. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ॲग्रीकल्चर एज्युकेशनमध्ये येऊन ॲग्रीकल्चर अँड अलाइड कोर्सवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पोर्टल तुमच्यापुढे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन अँड रजिस्टर किंवा अप्लाय ऑनलाईन याच्यावर काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही नीट दिलेले आहेत. तुम्ही सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन केलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड तुमचा नसणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी येथे न टाकता आपलं न्यू युजर्स रजिस्टरवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशनवर करून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला कॅन्डिडेट फर्स्ट नेम अँड मिडल नेम टाकायचं. फक्त फॉर नीट अँड नीट कॅन्डिडेट दी नेम शुड बी पर नीट ॲप्लिकेशन फॉर्म. तुमच्या नीट किंवा जे-ई-ईच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर जे नाव आहेत फर्स्ट नेम आणि मिडल नेम ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं सरनेम तुम्हाला टाकायचं आहे. तुमचा ईमेल आयडी जो तुम्ही नीट रजिस्ट्रेशनला वापरला होता तोही चालेल. तो जर इथे जर नाही चालला तर तुम्हाला दुसरा ईमेल आयडी टाकायचा आहे ज्याच्यावर मेल येऊ शकतो असा. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे. आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्ही जो काही ईमेल वापरला आहे त्या ईमेलवर तुम्हाला काही ना एक मेल येईल आणि त्या मेलवर तुम्हाला सांगितलं जाईल की व्हेरीफाय करा. तुम्हाला त्या मेलवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय टू प्रोसीड करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, बॅक टू लॉग इन जायचं आहे. तुम्ही पुन्हा एकदा लॉग इनवर जायचं आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्ही लॉग इनवर गेल्यानंतर तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन केलं तर तुम्हाला काय बोलतात, प्रोफाईल अपडेट्स करा. तर ती कशी अपडेट करायची? तर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, वेबसाईटवर जाऊन परत एकदा आपल्याला याच्यामध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला होमवर जायचं आहे. तुम्ही होमवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सी-ई-टी रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्हाला प्रोफाईल तुमची बनवायची आहे. अशा पद्धतीने तुमची प्रोफाईलवर तुम्ही तुमच्या मेन पोर्टलवर आलात. मेन पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला वर दिसत आहे होम, अबाउट अस, सी-ई-टी, कॅप, सर्च इन्स्टिट्यूट, डाउनलोड स्टॅटिस्टिक. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला सी-ई-टीवर जायचं आहे. तुम्ही सी-ई-टीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे, साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्यापुढे तुमचा लॉगिन आयडी काय होईल, ओपन होऊन जाईल. लॉगिन आयडी ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल्स अपडेट करून काय करायचं आहे, तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. एकदा तुमचं ओपन होऊन जाईल. त्याचबरोबर तुमचं ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या प्रोफाईलवर जायचं आहे. प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्हाला काय करायची, तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे. प्रोफाईल एकदा तुमची अपडेट केली, तर त्यामध्ये तुम्हाला सेव्ह चेंजेस करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या बी-एससी ॲग्रीकल्चरच्या पोर्टलला जाऊन तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन करून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. ही तुमची ज्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जे-ई-ई दिलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी काय ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ही अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. तर काही अडचण आली तर आपल्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता.
जे काही आपले हेल्पलाईन नंबर आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत खाली. याच्यावर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद.